लुटून वान साजरा करू सण उत्साहात। विसरुणी सारी कटुता नात्यात, तिळगुळाचा गोडवा यावा या आनंदाच्या सोहळ्यात। 15 जानेवारी किंक्रांत या दिवशी मी घरी हळदी कुंकू आणि मुलांचं बोरन्हाण हे 2 कार्यक्रम एकत्रच ठेवले होते। तर अशा प्रकारे मी तयारी केली होती। सौभाग्याचे बांगड्या, मंगळसूत्र, ब्लाऊज पीस हे असे ठेवून डेकोरेशन केले होते। नंतर आलेल्या सुवासिनींना दूध दिले। अगोदर बोरन्हाण करून घेतले। श्रेयसचे हे पहिले तर श्रावणीचे शेवटचे बोरन्हाण होते। श्रावणीच्या मांडीवरच श्रेयसला बसून दोघांना औक्षण करून घेतले। एक शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण केले जाते। तसेच करी नावाचा एक राक्षस होता। त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी, वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले। त्यानंतर ही प्रथा पडली की तेव्हापासून लहान मुलांवर बोरन्हाण केले जाते। त्याचप्रमाणे बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी, मज्जा म्हणून त्यांनी बोर, उसाचे तुकडे, शेंगा वेचावे म्हणून ही बोरन्हाण घातले जाते। लहान मुलांसाठी हा कौतुक सोहळाच मानला जातो। मुले फळे, बोरे, चॉकलेट, बिस्किट वेचतात। खेळाच्या माध्यमातून त्यांना शेंगा हे वेचून खाण्याची संधी मिळते आणि त्यांचे शरीर सुदृढ बनते। लहान मुलांची चुरमुरे, चॉकलेट गोळा करण्यासाठी खूप लगबग चालली होती। मग श्रेयस रडायला लागला। श्रावणीचे त्याचे काही फोटो काढले आणि मुलांना चॉकलेट्स हे देऊन नंतर मी हळदी कुंकू चालू केले। सर्व महिलांना एक एक जणीला हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन वाण दिले। वाण म्हणजे लुटण्यासाठी मी रांगोळीचे छाप आणले होते। खरं तर
आजकाल सर्वजण हातानेच रांगोळी काढतात, पण आपल्या घरासमोर किंवा देव्हाऱ्यासमोर ही रांगोळीचे छाप काढले तर आपले घर सुशोभित करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. म्हणून मी रांगोळीचे छाप हे लुटण्यासाठी संक्रांतीचे वाण म्हणून खरेदी केले.